नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत बेसनच्या पिठाचे लाडू। मी इथे अर्धा किलो बेसनचं पीठ घेतलं आहे, छान चाळून असं मळून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ मळताना जास्त कडकही नाही जास्त मऊही नाही, त्याची पुरी छान लाटता येईल असं आपल्याला ते पीठ मळायचं आहे। मळलेल्या पिठाचे छानसे गोळे करून घ्यायचे। सर्व पिठाचे पेढ्याच्या आकाराचे आपल्याला गोळे करायचे आहेत व ही पुरी आपल्याला तेलाच्या साहाय्याने लाटायची आहे। दुसरीकडे मी तेल गरम करून घेत आहे व त्या लाटलेल्या पुऱ्या एक एक करून आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। बेसनचे लाडू हे झटपट होतात व चविष्ट होतात, अगदी मोतीचूरच्या लाडूसारखे लाडू होतात। फक्त आपल्याला दिवाळीचा फराळ करताना जसा पेशन्स लागतो तसा इथे आपल्याला पेशन्स देऊन पुऱ्या व पाक बनवायचा आहे। तुम्ही बघू शकता पुऱ्या जास्त लालसर काढायच्या नाहीयेत। फुगल्यानंतर आपल्याला पुरी लगेच बाहेर काढायची आहे। दोन्ही साइडून आपल्याला छान पुरी तळून घ्यायची आहे। गरमच असताना आपल्याला या पुऱ्यांचा चुरमा करायचा आहे, चुरून घ्यायच्या। तुम्हाला इथं चुरायच्या नसतील तर तुम्ही मिक्सरला देखील लावू शकता। चुरलेला चुरा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे। आपल्याला छान मोतीचूरच्या लाडूसारखे मिश्रण दाणेदार मिळते। सर्व एक एक करून चुरा स्टेप बाय स्टेप आपल्याला चाळून घ्यायचा आहे। उरलेलं मिश्रण मी इथे मिक्सरला बारीक करत आहे। दुसरीकडे आपण पाक बनवत आहोत। अर्धा किलो बेसन पिठासाठी अर्धा किलो साखर वापरली आहे। अर्धा ग्लास पाण्याचा घातला आहे। त्याच्यामध्ये पाक आपल्याला छानसा करून घ्यायचा आहे। पाक मिश्रणामध्ये घालताना चेक करूनच घालायचा आहे। आपल्याला पाकाची पाण्यामध्ये गोळी झाल्यानंतर आपला पाक इथं रेडी आहे, चेक करून घेतला आहे। जसा लाडवासाठी आपल्याला पाक लागतो त्याचप्रमाणे आपल्याला या मिश्रणात चेक करूनच पाक घालायचा आहे। त्या मिश्रणामध्ये आपण वेलची पूड घालून व 2 चमचे तूप घालून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळी प्रोसेस गरम असतानाच आपल्याला करायची आहे व लाडू वळून घ्यायचे आहे। थँक यू।